डायरेक्ट मुद्द्यावरती येतो. पुणे आणि अहिल्यानगरच्या सीमेवरती असणारं छोटंसं गाव म्हणजे दानेवाडी. 12 मार्च ते 15 मार्चच्या मध्ये मजबूत गाजलेलं हे गाव. कारण का? तर याच गावातील एका विहिरीमध्ये सापडलेल्या 19 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह. तो मृतदेह असा की ज्याला फक्त धड आणि एक पाय होता. त्याच विहिरीपासून काही अंतरावरती असणाऱ्या दुसऱ्या विहिरीमध्ये सापडलं ते या तरुणाच्या मृतदेहाचे उरलेले अवयव, ज्यामध्ये 2 हात आणि मुंडकं. अगोदर पोलिसांना या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी अडचण येत होती. पण मृतदेहाच्या नातेवाईकांनी मृतदेहाच्या कानामध्ये असणाऱ्या बालीकडे पाहून मृतदेहाची ओळख पटवली. ओळख पटली ती म्हणजे 19 वर्षीय तरुण माऊली गव्हाणे याची. माऊली गव्हाणे हा अतिशय शांत आणि स्वतःमध्ये मग्न असणारा मुलगा. याची हत्या का झाली, कोणी केली आणि कशामुळे केली, याचं कारण पोलीस तपासामध्ये समोर आलं आहे आणि याच्यावरतीच आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, राम राम, जय भीम तुम्हा सर्वांना. मी तुमचा मित्र प्रतीक वाघमारे. जर तुम्ही पहिल्यांदा मित्राच्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल तर पटकन तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून घ्या, म्हणजे भविष्यामध्ये मी जेव्हा कधीही अशा व्हिडिओ टाकेल त्याचं डायरेक्ट नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनमध्ये येणार. आता येतो मेन मुद्द्यावरती. माऊली गव्हाणे वारकरी समाजातील 19 वर्षाचा तरुण, जो स्वतःमध्ये मग्न असायचा, कुणाशी घेणं देणं नव्हतं. 12वी मध्ये शिक्षण करत होता. 6 तारखेला आपल्या आईसोबत छावा चित्रपट बघितला. 7 तारखेला पेपर देऊन घरी आला आणि आईला सांगितलं की माझे मित्र मला बोलवत आहेत, मी पटकन जाऊन येतो. माऊली गव्हाणे घराबाहेर पडला, तो परत आलाच नाही. अतिशय दुर्दैवी घटना. पोलीस तपासामध्ये काही प्राथमिक माहिती समोर आली आहे. हत्येच्या आठवड्याभरानंतर पोलिसांना ही हत्या कुणी केली, का केली आणि कशामुळे केली हे सर्व कारणं आणि त्याची उत्तरं भेटली आहेत. जी प्राथमिक माहिती समोर आली आहे अतिशय धक्कादायक. माहितीनुसार गावातीलच 19 वर्षाचा तरुण सागर गव्हाणे आणि अल्पवयीन शुभम मांडके या दोघांनी मिळून धोक्याने माऊली गव्हाणे याला बोलून त्याचा गळा दाबून खून केला आणि मग इलेक्ट्रिक कटरने माऊलीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून गोणीमध्ये भरून 2 वेगवेगळ्या विहिरीमध्ये फेकून दिले. पण या दोघांनी असं का केलं? तुम्हाला कारण सांगतो. कारण सागर गव्हाणे आणि शुभम मांडके या दोघांमध्ये अल्पवयीन शारीरिक संबंध होते. हे संबंध करत असताना माऊली गव्हाणे यांनी या दोघांना बघितलं होतं आणि याचाच राग या दोघांच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये बसला होता. अतिशय भयंकर प्लॅनिंग केली होती. 2 महिन्यापासून हे दोघ जण माऊली गव्हाणे याला कसं संपवायचं याची प्लॅनिंग करत होते. 2 महिने उलटून गेले आणि दिवस आला तो 7 मार्चचा. दोघांनी माऊलीशी गोड गोड बोलून माऊलीला एका ठिकाणी बोलून घेतलं. माऊली तिथे पोहोचला आणि धोक्याने दोघांनी मिळून माऊलीचा गळा दाबला. माऊलीचे हात, पाय, मुंडकं त्याच्या धडापासून वेगळं केलं. धड आणि एक पाय असलेलं मृतदेह एका गोणीमध्ये भरलं आणि विहिरीमध्ये टाकून दिलं आणि उरलेलं अवयव म्हणजे 2 हात आणि एक मुंडकं जे सापडलं होतं ते दुसऱ्या विहिरीमध्ये फेकून दिलं. पोलिसांनी सागर गव्हाणे आणि शुभम मांडके दोघांना अटक केली आहे आणि जी माहिती समोर आली आहे त्याच्यानुसार दोघांनी सुद्धा आपल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. मित्रांनो, प्रश्न पडतो की हा महाराष्ट्र कुठे चाललाय, कोणत्या दिशेला चाललाय? आई वडील म्हणून आजच्या आई वडिलांनी एक नवीन सामाजिक पिढी घडवण्यामध्ये कुठे चुकले, कुठे कमी पडले याचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. कदाचित असं सुद्धा असू शकतं की आई वडील चुकले नसतील. आजकालच्या युगामध्ये, आजकालच्या काळामध्ये तरुण पिढीवरती सोशल मीडियाचा जो प्रभाव वाढत चाललाय त्याच्यामुळे सुद्धा ही सामाजिक पिढी आपल्या समाजापासून, आपल्या संस्कृतीपासून दूर होत चालली आहे, असं मला तरी वैयक्तिकरित्या वाटतंय. यासोबतच डॉन म्हणतात डॉन असं म्हणणारा संबाटा, MC स्टॅन, MC गावठी
हे जे रॅप कल्चर महाराष्ट्रामध्ये वाढत चाललंय, याच्यामुळे सुद्धा कुठेतरी महाराष्ट्र, पुणे, अहिल्यानगर, बीड, नागपूर अशा अशा ठिकाणी गुन्हेगारी वाढत चालली असं मला वाटतं. पण काही असो, सागर गव्हाणे आणि शुभम मांडके यांनी या छोट्याशा क्षुल्लक कारणामुळे एका तरुण 19 वर्षाच्या मुलाचा जीव घेतला. याच्यापेक्षा जास्त दुर्दैवी घटना काहीच होऊ शकत नाहीये. काय बोलला असेल माऊली गव्हाणेच्या आईचा जीव, याचा विचार आजकालच्या आई वडिलांनी केला पाहिजे. आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. ते काय करतात, फोनमध्ये काय करतात, बाहेर कुठे जातात, कुणामध्ये उठतात, कुणामध्ये बसतात, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तरच कुठेतरी येणारी नवीन सामाजिक पिढी सुधारू शकेल असं मला वाटतं. मित्रांनो, व्हिडिओ लांबवत नाही, इथेच संपवतो. तुम्हाला या हत्याकांडाबद्दल काय वाटतं? खरंच डॉन म्हणतात डॉन, संबाटा, MC स्टॅन, MC गावठी असे रॅपर महाराष्ट्रामध्ये कुठेतरी गुन्हेगारी वाढवतायत का? याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? याचं उत्तर, तुमचं वैयक्तिक मत मला खाली कमेंट करून कळवाच. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि भविष्यामध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे मित्रांनो, ते दाबून घ्या. कारण मी अतिशय मेहनत करून ही व्हिडिओ बनवतोय. ऑफिसवरून आल्यावर रात्री मी ही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत असतो. त्यामुळे कृपा करून ते खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मला आणि माझ्या चॅनलला म्हणजेच मित्राच्या YouTube चॅनलला असाच सपोर्ट करत राहा. व्हिडिओ इथेच संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.